बोलवली ना, ते नातेवाईक माझे. कोण होते संत तुकाराम? त्यांनी काय कार्य केलेलं आहे? काय लिहिले? ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे. संत तुकारामांनी काय लिहिलेले? गाथा लिहिली. कोणती गाथा? अभंग गाथा. अभंग गाथा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि संत तुकारामांनी गाथा लिहिल्या. अनेक गाथा लिहिलेल्या आहेत. वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम यांचं महत्वाचं स्थान असून वारकरी संप्रदायाचं प्रतीक संत तुकाराम महाराजांना मानत असो. वारकरी संप्रदायामध्ये अथक प्रयत्न आणि त्यांचं नाव अविरत आजपर्यंत पिढ्या जरी गेल्या, किती वर्ष जरी गेले, तुमचं आमचं जर 2-5 एकर वावर असेल तर आपलं फक्त मर्यादित होत आहे. आपण मेल्यानंतर ते आपलं राहणार, म्हणजे आपलं नाव तिथं राहणार नाही. तसं संत तुकाराम यांनी असं महान कार्य केलं की त्यांचं नाव आपण मेल्यानंतरही अविरत टिकणार आणि अविरत संत वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं महान कार्य ते संत तुकाराम महाराजांनी अभंग गाथा असेल, वाङ्मय असेल, वेगवेगळ्या माध्यमातून पुस्तकीत असेल किंवा अभंग गाथा असतील, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना जसं वाटलं तसं त्यांनी एकदम सुंदररित्या असं मांडणी केलेली आहे. बरोबर? तसेच आज आपण संतवाणी हा पाठ अभ्यासणार आहोत. हो बा. लेखक कोण आहे याचे? संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांनी त्यांचं नाव चालावं असं महान कार्य केलेलं आहे. परंतु त्यांनी एकाही ठिकाणी असं म्हटलं नाही की मी हे केलं, मी ते केलं. काही जे संत होऊन गेले त्यांनी जगासमोर आपल्या व्यथा मांडल्या, परंतु त्यांना वाटत होतं का आपलं नाव चालावं, जगासमोर आपण काहीतरी महान कार्य करावं बा. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत गाडगे महाराज असतील. संत गाडगे महाराज हे अतिशय गरीब आणि हुशार व्यक्तिमत्व. त्यांना साफसफाईची आवड होती. साफसफाईच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या आणि वेगवेगळे समाज प्रबोधन केलं. तसेच संत तुकाराम महाराज सुद्धा यांनी अभंगातून आपल्याला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. आणि संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचं प्रतीक असून हे तुमच्या आमच्या समोर आज जे कीर्तनकार होऊन गेले, अनेक संत महंत होऊन गेले, ते अनेक त्यांच्या माध्यमातून आपल्याला समाज प्रबोधन करतायत. म्हणजे आपल्याला त्यांचा जो सूर्यप्रकाश आपल्यामध्ये निर्माण व्हावा असं